सुनीता देशमुख, जळगाव जामोदमधून. माझे पती जे आहेत भाजपा कार्यकर्त्याचे शहर उपाध्यक्ष होते. त्यांची जी आहे ती हत्या झालेली आहे. त्यांची हत्या करून त्यांना गळफासाच्या स्थितीमध्ये लटकवण्यात आलेलं आहे. पण त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा, त्यांच्या शरीरावर भाजलेल्याच्या जखमा होत्या. आणि त्याच्या व्यतिरिक्त फास म्हणजे असा दिला होता की हनवटीला फास लागत नाही. पहिली गोष्ट, त्यांचे पाय जमिनीवर होते. आणि घटनास्थळी पोलिसांनी कुठल्याच कुटुंबीय व्यक्तीची साईन न घेता जे आहे त्यांना हे केलेलं आहे, तिथून हलवण्यात सरकारी हॉस्पिटलमध्ये आलेलं आहे. त्यांच्या हाताची जी बोटं मोडलेली आहेत, तर हाताची बोटं मोडलेला व्यक्ती फाशी कशी घेणारा हा सर्वात मोठा मुद्दा आहे. त्यानंतर इथे त्यांचे जे कपडे आहेत इथेच काढून घेण्यात आलेले, ते कपडे सुद्धा टेस्टिंगसाठी दिलेले नाहीत. अकोल्याला फॉरेन्सिक मधून नेलं आणि रात्री इथेच तयारी त्यांची जी आहे पीएमची करण्यात आलेली होती, कुटुंबातील व्यक्तींना न सांगता. आणि माझे भाऊ वगैरे आले, यांना सुद्धा रात्री 1 वाजेपर्यंत दाखवलं नाही. आणि सकाळी काही व्यक्ती मला दाखवण्याचं बोलले, पण त्यांना त्यावेळेसही अडवण्यात आलं. आणि जवळजवळ 25 तासानंतर डायरेक्ट पीएम झालेलं त्यांना माझ्यासमोर जे आहे त्यांनी आणले. तुमची काय मागणी आहे? माझी मागणी आहे की सीआयडी तपासातून निपक्षपातीपणे सत्यातून हे प्रकरण त्यांचं समोर यावं. तुम्ही एफआयआर मध्ये कोणाची नाव घेतली? हो, एफआयआर मध्ये मी नावं घेतलेली आहेत. कोणाची घेतली? मी राजकीय आहेत, भाजपा पक्षातील काही आणि काही त्याच्या व्यतिरिक्त आहेत. हे प्रकरण दाबण्याचा कोणी प्रयत्न करतोय का? हो, प्रकरण दाबण्याचं म्हणजे स्थानिक जळगाव पोलीस प्रशासन सुद्धा त्याच्यातली काही व्यक्ती त्याच्यात शामिल आहेत. त्याच्यानंतर जे डॉक्टर आहेत त्यांनी सुद्धा जे पीएम आहे फॉरेन्सिक म्हणून इथून नेण्यात आलं, पण त्यांनी ते साधं पीएम त्यांचं केलेलं आहे. आणि सोबत जे भाजपा पक्षाचे काही कार्यकर्ते जे होते यांनी हे प्रकरण दाबण्यात पुरेपूर हे यांच्या हात आहेत. राजकीय व्यक्तीचा हात घ्यायचा याच्यामध्ये राजकीय व्यक्तीचा हात असू शकतो, कारण की हे प्रकरण जर हत्या आहे असं समोर आहे, महिनाभर हे प्रकरण इथं दाबून ठेवण्यात आलं, याच्या मागे नक्कीच मोठा हात आहे. ते सांगू नाही शकत, म्हणजे आहे पण हात मोठा आहे. माझं या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटला आव्हान आहे की पंकज देशमुख जी आत्महत्या जी आहे ते दर्शवतात, परंतु बोटं मोडून एखादा फास घेतो ही जगातली कदाचित एकमेव फाशी असेल. म्हणून माझं पोलीस डिपार्टमेंटला आव्हान आहे की असं बोटं मोडून फास घेणारी फाशी तुम्ही सिद्ध करून दाखवाच. कोणालाही समजेल पंकज देशमुख याचा मृत्यू हा घातपाताचा आहे. त्याची हत्या झालेली आहे. अंगावर 10-20 जखमा, त्याचा हातबोट मोडलेले, पाय टेकलेले, रुमाल हा ढिल्ला, हे सर्व गोष्टी सांगते की हे मारल्यानंतर त्याला लटकवलेलं आहे. त्यामुळे आणि पोलिसांनी तसा तपास न केल्यामुळे शेवटी सुनीता देशमुख त्यांच्या पत्नी आणि सर्वसामान्य या सर्व जाती धर्माचे सर्व पक्षीय लोकांनी आंदोलन पुकारलं आणि हा तपास सीआयडी कडे गेला पाहिजे अशी मागणी जोर लावून धरलेली आहे. त्याचं स्वरूप आज त्या प्रित्यर्थ जळगाव जामोदचं शहरामध्ये उत्सुकपणाने आपल्याला एक बंद पाहायला मिळतो. बिलकुल कुठे एकही दुकान जळगाव शहरामध्ये उघडं नाही आहे. हे त्याचं द्योतक आहे की याच्यामध्ये पाणी मुरते. हा तपास कुठेतरी सदोष झालेला आहे. या तपासाला आता सीआयडीच्या शिवाय गत्यंतर नाही आहे असं आमच्या सर्वांची मागणी आहे.